नमो नमः. अनलासुराला गिळल्यावर गणपतीच्या शरीराची प्रचंड लाहीलाही झाली. सर्व उपाय करून झाले, पण हा दाह काही शमला. शेवटी 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वा गणपतीला वाहिले. तेव्हा जाऊन हा दाह शमन झाला आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा व्हायची प्रथा आपल्याकडे सुरू झाली. हाच दुर्वा आरोग्यासाठी सुद्धा बहुगुणकारी असा आहे. पित्ताचं शमन करणारा दुर्वा विषाग्न आहे, म्हणजे शरीरातला विषार दूर करतो, जखम भरून काढतो आणि शरीराचा वर्ण देखील सुधारतो. शरीरात कुठेही रक्तस्राव होत असेल, म्हणजे हेवी ब्लिडिंग होत असेल, प्रेग्नन्सीमध्ये स्पॉटिंग होत असेल किंवा दातातनं रक्त नाकातनं रक्त येत असेल, तर 2 चमचे दुर्वाचा रस साखरेबरोबर घेतला तर हे रक्तस्राव थांबतो. नाकातनं रक्त येत असेल तर नाकामध्ये तुम्ही 4-4 थेंब दुर्वांचा रस टाकू शकता. दुर्वा हा गर्भधारणेसाठी किंवा गर्भाला स्थिरता देण्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये दुर्वाच्या रसापासून बनवलेले जे तूप आहे त्याचा चांगला फायदा होतो. तसंच स्किनवर रॅश असेल, चेहऱ्यावर डाग असतील किंवा नागिणीसारख्या कंडिशनमध्ये दुर्वा वाटून त्याचा लेप त्या ठिकाणी लावला तर हे डाग लवकर बरे होतात. अजून म्हणजे शरीरामध्ये जर खूप ऍसिडिटी होत असेल किंवा लघवीला आग होणं, पोटात आग होणं अशी लक्षणं असतील तर दुर्वा वाटून त्याचा रस पोटातून घेतला तर हा दाह जो आहे तो कमी होतो. मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे की दुर्वा हा नेहमी स्वच्छ ठिकाणाहून, शक्यतो घरातल्या बागेतून घेतलेला असावा आणि हा दुर्वा वापरण्यापूर्वी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. तसंच प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि मेडिकल हिस्ट्री सुद्धा वेगळी असते. म्हणून हे सगळे उपाय करण्याआधी तुम्ही तुमच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा. आयुर्वेदिक